काय केलाय? चहा घेता का म्हटलं? तूच विचार, त्याची इच्छा नसेल तर मी खाल्लेलं बिस्किट दिलं का बरं? बिस्किट दे काय पोहे घ्या अशी प्लेट. खूप दिवसानंतर मी कारमध्ये ब्लॉग शूट करत आहे, कारण आज आम्ही चाललोय भूर कुठे जात आहे तर आम्ही परतवाड्याला चाललोय. यांचं काम आहे आज परतवाड्याला काहीतरी. मी यांच्याशी डील केली काल रात्री. म्हटलं ठीक आहे तुम्ही परतवाड्याला जा, म्हटलं मला जाता जाता चांदूर बाजारला सोडून द्या, म्हटलं मी नात्याकडे मी तिथे थांबेल, म्हटलं मला येताना तुम्ही घेऊन या म्हटलं. कारण खूप दिवस झाले मी नात्याच्या घरी गेलीच नाही, लग्न झालं तेव्हापासून आत्याच्या घरी गेलीच नाही. लग्नाच्या आधी खूप वेळा जात होती मी आत्याकडे, म्हणजे पप्पासोबत वगैरे, कारण चांदूर बाजार काही दूर नाही आहे, इथनं जवळच आहे. तर अशी डील केली होती मी यांच्यासोबत, तर हे रेडी झाले. मी कोणत्या गोष्टीसाठी रेडी नाही होत. सगळ्याच गोष्टीसाठी. सोबत पार्सल घेतलेला आहे, एकदम सुंदर पार्सल घेतलेला आहे. पार्सल तर दाखव. हा पार्सल इकडे. मग मी म्हटलं काल म्हटलं यार आपण चाललोच आहे, तर पण म्हटलं पार्सलनी घरी खोटं बोललेलं आहे, ते ब्लॉग मध्ये दिसणार आहे. काय कुठे बोलले तू? काहीच नाही, कुठे बोलली परतवाडा चालला म्हणून सांगितलं. हा ना, गाडी परतवाडा चालली परतवाडा चालली ना गाडी. मग आता जिथं जाईल तिथे गेल्यावर माहित पडत. एक घरी वयस्कर लहानसं लेकरू आहे, ते मागं लागते. तिच्या पुढे म्हणून मग ती खोटी बोलली की मी खोटं नाही खोटी तर नाही बोलली, गाडी परत वळायला चालली आहे. कुठे कशाला बोलली? परतवाड्याला चालली म्हणे मी. तिने असं नाही सांगितलं की मी मीनात्याकडे चालली आहे चांदूर बाजारला, म्हणजे मी तुझ्याच पोरीच्या घरी चालली आहे हे नाही सांगितलं तिने. परतवाडा चालली फक्त एवढंच सांगितलं. आणि आमच्या सोबत ऑब्व्हियसली आमची मॅनेजर मॅडम आहे. आणि आज नवल विशेष याच्यासाठी कारण परीक्षित आमच्यासोबत आज ऍडवायझर पण आहेत आमचे. तोंडाला काय नाश्ता नाही करून आला का रे? खरंच नाही केला? केला नाही केला म्हणते तू? केला. मी नाही केला. कोण नाही केला? मेकअप मध्ये टाइम गेला तिचा. नाश्ता का नाही केला तू? विचार करा, घरी 11:15 11:30 आली ते, आणि झोपेतून किती वाजता उठली तू? 8 वाजतापासून तर 11:30 पर्यंत तयार व्हायला टाइम लागला तिला. 11:30 मग नाश्ता नव्हता होऊ शकत काय एवढा? तेच ना. मग ठीक. माझी बायको पाय बरं, आज लेट उठू नाही, नाश्ता बनवला, चहा बनवला, आंघोळ लेट केली, नाही उठली मी पूजा माझ्या केली. रोजच्याच टाइमला उठली. म्हणजे रोजचाच टाइम म्हणजे लेटच आहे ना. नाही, नाश्ता केला, चहा केला, पूजा केली, आंघोळ केली, पूजा केली म्हणजे ऑब्व्हियसली सगळे कामं केले. मग निघालो आम्ही नाश्ता करून, पोट भरून नाश्ता केला. मी ऍपल घेणार होते सोबत, पण लक्षच नाही राहिलं माझं. म्हटलं जाऊ दे आता. म्हणून मी चांगला नाही बोलत, तो मजाक करत राहतो. मी चांगला बोललो तर अप्रिशिएट करा. अरे बापरे माझ्या नवऱ्याने नोटीस केलं, असं काहीतरी बोला. निघतच नाही तेच शब्द. जर तेच जर मजाक केली असती, असं कोण बोलतो शब्दच नाही निघत तोंडातून. आवाज हात दुखत आहे, थोड्या वेळ थांबते, मग नंतर पुन्हा शूट करते. बोला. मी असं बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा आम्ही सगळे मित्र फिरायला जातो किंवा कुठे प्रमोशनला जातो आम्ही लोक, तर मग बायको या सीटवर बसून एक तर चुपचाप राहते, नाही तर बाहेर पाहत राहते, नाही तर झोपून जाते, कोणाशीच बोलत नाही. म्हटलं यार आज आई आली तर बघू काहीतरी वेगळं होईल. जी आई आली आहे किती वेळची बसलेली आहे ते शांत, काहीच बोलत नाही आहे. आई शांत, आई पण शांत. आई शांत, मुलगी शांत. तशी ते शांतच राहते. ते गाडीत पहिल्यापासूनच शांत आहे. ते बरी बोलते फक्त आमच्या गाडीत असते. तेजू पण नाही बोलत, ती गाडीत झोपत होती. आम्ही जेव्हा टूरला जात होतो ना, तर आम्ही सगळे म्हणजे मी झोपत होती, तर तेजू फक्त परी वगैरे बोलत होती जास्त करून, आणि अमू पण झोपतच होती. म्हणजे किरण पूर्ण वेळ एनर्जी वाचवून ठेवते आम्ही टूरला पोहोचेपर्यंत. मग मी पोहोचलो आणि मी जसा एकट्यात सापडलो. तर मी काहीच करत नाही असं. तू काहीही बोलू नको, असं काहीही नाहीये. नाही तू चुकीची इन्फॉर्मेशन देते पब्लिकला. आई आणि पोरगी सेमच आहे, त्या फक्त नवऱ्याशीच बोलतात. काही नख नाही कापले म्हणून राहिली ती. म्हटलं हिच्या कामापासून मला फुरसत भेटन, घरच्या कामापासून तर मी नख कापन ना. बापरे, भांडे धुवा, कपडे धुवा. कधी कोणते भांडे धुतले तू, कोणते कपडे धुतले मला भांडे नाही सांग. धुवत मी. तू फक्त तू जर आता म्हटलं मी भांडे धुवत नाही. भांडे धुतले ऐकलं कसं बाई? इमर्जन्सी जेव्हा इमर्जन्सी नाही 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 नाही. एक टाइम मला भांडे धुवायला लावतो तू. असं काहीच नाही. सासूबाई मागं सासूबाई मम्मीची शपथ घेऊन बोल. मी म्हणते तुला की राहते, तू स्वतःहून धुतो तुझ्या स्वखुशीनं. ते नको सांगू. स्वखुशीनं स्वखुशीनं सासरे बुवान म्हटलं की मी धुतो, तुम्ही धुऊ द्यान का सासूबाई? असं काहीच नाहीये. तू स्वखुशीनं करतो, तर मग मी करू देते. मी थोडी तुला नाही म्हणणार. आता काय मला तर याच्यातच सापडली तू. आणि कपडे सासूबाई कुठे जाऊ नाही शकत, तूही कुठे जाऊ नाही शकत. मशीन मी बम मध्ये. चुकल्या करणार तुझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. तूच मला म्हटलेलं आहे की माझे कपडे नको धुवत जाऊ वगैरे वगैरे, समजलं? माझे कपडे धू पांढरे करून टाकले, असं तू बोललाय मला. माझ्याला रागवतच. माझ्यासमोर रागवते का जावायला? कशी का तू? स्वतःचा चेहरा घे. रागवत का?
माझ्या मम्मीला मला रागवतच नाही कारण माझ्या मम्मीने आम्हाला कधी मारलंच नाही. तिला मारता पण नाहीये, ते अशी मारते. नाही पण हे बरोबर आहे का? असं करणं बरोबर आहे का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर तर नाहीच आहे. तर माझा काही तब्येत खराब वगैरे असेल तर मग ठीक आहे. बस तेव्हाच करते मम्मी, बाकी टाइमला नाही करत. खोटी नको बोलू आता. खोटं काय बोलत आहे मी? खोटे नाहीच बोलत, मी खरं बोलते. नाही मी मी एखाद्या मला खोटंच बोलते. तुम्ही येतच नाही घरी राहाल. मी किती वेळा म्हणतो घरी राहाल या, कारण की तुम्ही घरी राहाल या तर मला तेव्हा तू थोडं मुद्दा पण करशील ना. मला थोडासा मला माहिती आहे तुला मला थोडासा नवऱ्यासारखा फील येईन तेवढे दिवस की मी आराम करू शकलो. राहू दे ना रे, राहू दे ना, तू राहू दे ना. मला दिमागाला थोडासा आराम राहू भेटेल. दे हा बापा. मी आज एक कोट वाचला माहिती आहे का? एक एनर्जी माहित पडते म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची बॉडी जेव्हा कोणीतरी गेलं ना, म्हणजे रूम मध्ये जर 4 लोक आहेत त्याच्यातला एक जण गेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर रिलॅक्स फील होते तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या म्हणते की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात स्ट्रेस येत आहे. मी असं ऑब्झर्व केलं की किरण माहेरी गेल्यावर यार म्हणजे हो, अशी म्हणजे मी दिसून नाही राहिलो का त्याच्यात मी बोलून राहिलो दिसत आहे vlog मध्ये. तू, तुझ्याकडे मोबाईल. थांब मला रस्ता हे करू दे. थांब. काव्या चांदूर बाजारचे रोड सांगून राहिली की हे टॉम्पे कॉलेज आहे, हे आहे ते आहे. परीक्षेतलं म्हटलं अरे परीक्षेत म्हटलं येईल तर चांदूर बाजारही माहिती आहे म्हटलं. आता म्हटलं आता असं कोण म्हटलं, कारण काही विचारलं की काव्याला सगळं माहिती सगळं राहते. माहिती असतं म्हणजे तिला. पुणे, मुंबई, चांदूर बाजार, अमरावती, परतवाडा, बैरम, कुठे गेलं तिला सगळं माहित असते. सगळं. तर परीक्षेत काय म्हणते, हिला सगळंच माहित असते का ते म्हटलं अशीच थोडी नाही ते माझी मॅनेजर. तर या त्याच्या इथून राईट, राईट सॉरी लेफ्ट. शाबाश. थांब ना रे, माझा लेफ्ट अँड राईट. मी तुला सांग बरोबर रस्ता सांगत आहे ना, मी करेक्ट रस्ता हा, सांगत आहे तर ना. आता परीक्षित कडे घे. परीक्षित काय बोलला तू? कशामुळे माहित असेल तिला सगळं काही? ट्रक चालवणाऱ्याला माहित राहते ना सर्व. अंदरच्या रस्त्याने जात असते ट्रकवाली. नाही ते सरळ कधी तर कधी सरळ. गावात. ते दारूच्या दुकानात कसं शोधत फिरते गल्ले. तर मग आज आपण अमुकडे जाणार आहे म्हटलं. तिच्यावर प्रँक करू आपण की मी पण बेकार जवळसारखा जुने जवळ कसे त्रास दे तसं काहीतरी वाईट वागतो आज तिच्या घरी जाऊन. हं. आणि तू फक्त तिला सांगू नको का प्रँक काय म्हणून. बरं ठीक आहे, नाही सांगत पण तरी अमू लगेच समजून जाईल का तर तिचे जिजू तसे नाही आहे. एवढा कॉन्फिडन्स बघू आता जाऊन काय होते तर. बसलो आपण. हे नारळाचं आलं झाड. ना हं, ठीक आहे. नारळाचं झाड. हे समोरचं बसलेच आहे हवेच. मी उठून घेऊन येतो ना. गेली का मी ना ते? हे बाय अशी करते. काय वाटलं? सांगितले आहे. अरे तर जस्ट मी सकाळी झाली होती मीनाताच्या घरी, नंतर मला ब्लॉगिंग करायची होती पण मला एवढी भूक लागली होती मग मी जेवण वगैरे केलं. अमुनी आज सगळा स्वयंपाक केला पण पोळ्या थोड्याशा कडक झाल्या होत्या पण चालून घेतला आम्ही, मी आणि आईनी. पण स्वयंपाक एक नंबर झाला होता, मस्त झाली ती भाजी, वरण, भात, अजून तिने काय मठात एक नंबर झाला होता. सगळं व्यवस्थित जेवण झालं. त्याच्यानंतर आम्ही ते गप्पा गोष्टी करत बसलो की आता 5:30 वाजले तर टाइम पण नाही माहिती पडला मला की एवढा वेळ झालेला आहे म्हणून. तर सगळा वेळ आमचा गप्पा गोष्टीमध्येच गेला कारण लग्न झाल्यानंतर मी आज आली. मदत आली ती का तुम्ही? नाही आली ना? आजच आली, म्हणजे 2 वर्षांना मी आज आली. किती वर्षानंतर. आता अमनी चहा बनवलाय माझ्यासाठी तर मी चहा पिणार आहे. तर ती म्हणते मला घेऊ नको म्हणते ब्लॉग मध्ये, तरी मी घेणार रंगला. असं थोडी असते, तुझा चेहराच घेता फक्त मी. आणि हे आमचे मामाजी आहे, यांना तुम्ही आधी बघितलंच असणार आहे ब्लॉग मध्ये. आणि इथं मम्मी मस्त चहा पिऊन राहिली आणि नमू सोबत बोलून राहिली आहे ती फोनवर अधीरा सोबत. तर नमू कोण आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच, ती माझ्या घरी आली होती ऍज अ गेस्ट म्हणून. तेव्हा ती भेटली तुम्हाला ती ब्लॉग मध्ये. तर नमू माझी आताची मुलगी आहे. आणि मी ना त्याला म्हटलं होतं मी माझ्यासाठी चमकोऱ्याचं झाड तोड, कारण मला चमकोऱ्याचे पानं पाहिजे होते आणि झाड पण पाहिजे होतं. तर तिने माझ्यासाठी झाड तोडलेलं आहे. आता मी घरी जाऊन ते लावणार आहे माझ्या, कारण तिच्याकडे एवढे सगळे झाडच झाड आहे, खूप साऱ्या प्रकारचे झाड आहे. मस्त मस्त माझ्याकडचा गुलाब काय? खूप सारं आहे. कुंडाचे पण फुलं आहे मस्त सुगंधवाले. कारण मी अमूला सांगितलं होतं मी की मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. चमकोऱ्याचं झाड घेऊन ये, चमकोऱ्याचं झाड घेऊन ये. नारळ पण लागले बघ. हो तेव्हा. आणि याच्याकडे नारळाचं झाड पण आहे मस्त मोठं वाला. मी सगळ्यात पहिले माहितीये का, आज आम्ही आलो ना सकाळी तर मी यांना माहिती ओळख काय करून दिली. म्हटलं नारळाचं झाड आहे ते घरा म्हटलं, लक्षात ठेवशील म्हटलं, येताना तर विसरून जाशील म्हटलं. चहा आणि बिस्किट खाऊन राहिली, मस्त आराम करून राहिली. आज आईला आराम आहे. घरापासून सुटका, दादीपासून सुटका. आज आयता चहा भेटला म्हणते. हा भाऊ दे ना, ये ना, दे ना मला बिस्किट. A few moments later. पाणी किती ठेवायला लागत जवळसाठी पाहिजे धुवायला. अंदर येऊन मी का बाथरूम मध्ये जाऊन काय जिजू आले प्यायला पाणी आहे का? मी विचारते ना स्वतःहून का काही. चहा घेता का म्हटलं? तूच विचार, तिची इच्छा नसेल तर काय हा काय तोंड
जाऊ दे, तुला चानी आहे मग. वाटलंच होतं तो दुसरा जवाई आला होता तेव्हा नानकट्या होत्या याच्यात. जाऊ दे, चहा नाही भेटत, बिस्किटच काय. बिस्किट खाल्लेलं आहे. म्हणजे खाल्लेलं बिस्किट दिलेला बरं. जाऊ द्या, मला माहित आहे तुम्ही असे काही आहे नाही प्रँक करत असेल. तू पहिलेच बघून देत आहे काही पचत नाही मोठा. मी काहीच नाही बोलली अरे, तिला. नाही बिस्किट दे का पोहे एवढं नाही तर उपमा ह्या अशी प्लेट. ड्रायफ्रूट आता माहित आहे इतकुशे पोहे त्याच्यात काहीच नाही राहत, चमच्याही नाही लागत. धिक्कार तो धंदा झाला. नाही, खरं ना? अरे काय तुम्ही बोला काय सरळ आहे ना तसं पहिले तसं होतं. जुन्या जवाई. मला एक सांगा, पहिले काय होतं, इतकुशे पोहे दे का त्या प्लेटीत माहिती आहे अशी सावरते अजून हाताने काढते. पहिले ह्या प्लेट दे भरून, ह्या दही दे वाटीवर. पहिले जवाई तेवढे फेसबुक पोहे खात होते. आता नाजूक जवाई आहे. हे नाजूक करून घेतलेले आहे. जुन्या जवाईचे पोटे मोठे मोठे होते. ते काय म्हटलं? जुन्या जवाईचे पोटे मोठे मोठे होते. आमच्या एवढे फुगलेले होते. आता ह्या धंदा झाला. मला एक सांगा, माणूस वेगळा आहे काय? अरे तुम्ही लहान फोटोवाले पाहिलेच नाही कसे आहे तर खाणारे. चला मी दाखवतो तुम्हाला. पण तरी जावई असो का माणूस असो, हे मानवाले होय जे थोडीशी पुडी तूप लावतो. पहिले अशी थोडी होती की ये रप्प रप्प जीवन घेऊन मोकळे होय. आता तर शिस्तपणा दुनियाभरात आहे. हे मी वाढलं ते मी वाढलं. जास्त खाते असते मग थोडं दे. जास्त खाते असते मग थोडं दे. हा, आहे काही नाही. आता स्टँडर्ड वाढलं बिलकुल. हा. घरी जेवाची सोय नसते, इकडे मी जेई करतो. नाही, खरी गोष्ट आहे. मी म्हणजे हे भूक असते पण बिलकुल. आता त्या दिवशी मी प्रेमीला त्याची इथे गेलो, करा म्हटलं मग बेसन पोळ्या लवकर द्यावं. मला भूक लागली. अरे ना म्हणे इथे उकर पिली करा. म्हटलं भूक म्हणजे जीव द्या पोळी नाही राहिलं ना माझं. तर सांगून आले म्हटलं माझ्याबद्दल मी सांगा थोडस. जवाई घरी येते म्हटलं काही घेतच नाही, पाणी नाही, पाहिजे चहा नाही. नाही जावायला शौकच नाही तर कसे गेली. मोबाईल काय ते बघ का बोला तेवढंच पाहिजे, काही नाही. दिवस रात्र दिसत होती ती मागे. नाही तुमच्या पोरीबद्दल बोला काहीतरी. हे लग्न आधी कशी होती, आता काही फरक पडला काय? फरक पडला ना, फरक पडला. काय? म्हणजे काम वगैरे करते ते पहिले करत नव्हती. चांगली राहते आता. बोलते चांगली. बोलते चांगली राहते ती. म्हणजे तसंच आहे ते. फोटो नको एवढं काही बघू. पटलं. खोटं नका बोलू म्हणते. हे आमचं चालते, आम्ही घरी असंच बोलत असतो, असं काही नाही. खोटं काहीच नाही आहे. काय जे आहे ते चांगलं. फक्त एकदा चेंज झाला की ते काम करते आता. अगोदर नव्हती करत. अगोदर एवढं काम नव्हते करत, आता सगळंच काम. नाही पण सुंदरता वाढली नाही. नाही नाही, पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासूनच आहे. नाही आहे, वाढली नाही का म्हटलं. हा तो ग्लो करणारच आहे ना. हा. लग्न झाल्यावर वेगळं असतं ते. अजून काही दोन शब्द काही माया असं काही दुसऱ्याच्या जवळ माया जवळ असं काही वेगळं आहे का? नाही नाही, वेगळं काही नाही. सगळं सारखंच आहे. सगळं सारखंच आहे. त्या गोष्टी तुम्ही सगळेच चांगले आहे ना. हो, सगळं चांगलं आहे ना. जेवढं जवळ नाही, आहे, आपल्या तेवढं घरचे नाही जवळ म्हणत आहे मी असं. अदर बाकीच्या घरचे आणि हे असं. हा. आता आपण बाकीच्या घरी जवळचं काय पाहायचं. बाकी फॅमिली जवळ चांगली. जे आम्हाला मी जे करतो ते. सगळे चांगले आहेत. सगळे फ्री आहे, सगळे चांगले आहे. कसं कसं हे कुठे? काय केलंय? काही नाही, ते बनारस होते ना, कशाचे खात होते. तंबाखू खात होती ते. आता मी तंबाखू खाऊन आलो तर तुम्ही हे काढून आलो म्हणून तंबाखू निघाला. अरे, आता मग काय चोरून नको काय का बघायला त्या वयाने राहिलं काय? काय आपलं? अमू ते चोकून येते तुला पाहणार बाबाला घरी घेऊन नाही जाणार आहे. बाबा काय करते म्हणून अहो, नसतं काय धंदा. इकडे माझ्या घरी आले मग पप्पा सिगरेट पिऊन राहिले तर तेव्हा काय आता ते सवय आहे काय करू शकतो आपण. हा ना, मुलांना या ना मुलीला या ना विषय करता. हो ना, घरी कोणाला देणार होते बाबाला लिंक करतो. कधीच नाही. हे direct seriously वागले नाही हे. ताई, ताई, दादा, 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 खरं. मी तर अगोदर पासून शरम नाही दिली. नाही, बरोबर आहे. ताई चहा पितो का तो द्या, लागला तर म्हणतो, नाही तर मग तो करू नका. आपलं तर डायरेक्ट आहे, आपलं ते हे नाही. तसंच आहे
जर कोणाला म्हणून इज्जत करून घ्यायला जात असेल तर ती इज्जत नाही आहे, हा, हा, हा. स्वतःहून केली पाहिजे. स्वतःहून मानलेला ते इज्जत नाही तर मग फुकटची इज्जत घ्या मला द्या कोण सांगितला भाकर मिळतो धंदा या धंदा आपल्याकडून जमत नाही.